गोकुळचे संस्थापक शिल्पकार स्वर्गीय आनंदराव पाटील चुयेकर यांची 11वी पुण्यतिथी करवीर तालुक्यातील चुये इथं विविध सामाजिक उपक्रमातून साजरी करण्यात आली। इथल्या SHP हायस्कूलच्या प्रांगणात चुयेकरांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांसह विविध मान्यवरांनी स्मारकाला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। यावेळी पद्मश्री डॉक्टर DY पाटील हॉस्पिटल आणि श्री संत गजानन महाराज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल महागाव यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं। यामध्ये हृदयरोग, नेत्ररोग, हाडाचे उपचार, स्त्रीरोग, बालरोग, कर्करोग या रोगांवर मोफत तपासणी आणि उपचार करण्यात आले। गोकुळ आणि पशुसंवर्धन विभागामार्फत पशु आरोग्य शिबिरही घेण्यात आलं। याचं मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आलं। यावेळी बोलताना डॉक्टर ज्ञानेश पाटील चुयेकर यांनी चुयेकर साहेबांनी आपल्याला जमेल तितकं लोकांना देत राहण्याची शिकवण दिली असल्याचं सांगितलं। गोरगरीब कष्टकऱ्यांना जमेल ते देण्याचा विचार आणि संस्कार आम्हाला दिलेत, त्यातूनच आरोग्य शिबिर भरवलं। भविष्यात चुयेकर साहेबांचे विचार जपण्यासाठी आरोग्य शिबिरांबरोबरच विविध सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचं त्यांनी सांगितलं। चांगल्या गोष्टी आपण जनतेसाठी करावं यासाठी आपण एक आरोग्य शिबिर आपण निर्माण केलेलं आहे। चुयेकर साहेबांनी जसं गोकुळच्या माध्यमातून जसं लाखो दूध उत्पादक शेतकऱ्यांचं कल्याण केलं आहे, तसं गोकुळमध्ये एवढ्या ह्याच्यामध्ये दूध उत्पादकांना जसा वाटा आहे तसं जनावरांचाही तेवढाच वाटा आहे। जसं दूध उत्पादकांच्या आरोग्याची जबाबदारी ही आमची आहे, तसंच त्यांच्या जनावरांची देखील आरोग्याची जबाबदारी ही आपली असल्यामुळे आपण जनावरांच्या देखील आरोग्याचं शिबिर या ठिकाणी आपण गोकुळच्या माध्यमातून आपण ठेवलेलं आहे। त्याचबरोबर आपले DY पाटील हॉस्पिटल कदमवाडी व आपले संत गजानन महाराज हॉस्पिटल महागाव यांच्या सहकार्याने आपण हे आरोग्य शिबिर या ठिकाणी आज भरवत आहे। इथून पुढच्या काळात देखील आमच्याकडून जेवढं करता येईल दरवर्षी इथून पुढे चांगल्या गोष्टी आपण या ठिकाणी करत राहणार आहे। डॉक्टर सिद्धार्थ निगडे यांनी वैद्यकीय व्यवसायात फक्त कौशल्य असता कामा नये, त्या कौशल्याचा उपयोग सर्वसामान्यांसाठी होणं गरजेचं आहे। चुयेकर साहेबांनी दिलेला हा सेवाभाव डॉक्टर ज्ञानेश पाटील आणि डॉक्टर तनिषा पाटील जपत असल्याचा विश्वास व्यक्त केला। संत गजानन महाराज एज्युकेशन ग्रुप महागावच्या विश्वस्त डॉक्टर प्रतिभा चव्हाण यांनी सध्याचं राजकारण चुकीच्या दिशेनं गेल्याची खंत व्यक्त करत आपण समाजासाठी काहीतरी देणं लागतोय या विचारातून राजकारण करण्याची अपेक्षा व्यक्त केली। राज्य वन विकास महामंडळाचे माजी सदस्य माणिक पाटील चुयेकर यांनी स्वर्गीय चुयेकर साहेबांनी सहकारामध्ये भीष्माचार्याप्रमाणे काम केलं, त्यांच्या दूरदृष्टीमुळं आज गोकुळची वैभवशाली वाटचाल सुरू असल्याचं सांगितलं। कोल्हापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर यांनी सर्वसामान्य तळागाळातील शेतकऱ्यांना ताकद देण्याचे विचार तेवत ठेवणं हीच चुयेकर साहेबांना खरी श्रद्धांजली ठरणार असल्याचं सांगितलं। यावेळी सुभाष वाडकर, कावणेच्या सरपंच शुभांगी पाटील, गोकुळ ग्रामीण पतसंस्थेचे माजी चेअरमन IA पाटील, जालिंदर पाटील, राजवीर नरके, रमेश पाटील, राजेंद्र पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली। या कार्यक्रमाला डॉक्टर जितेश पाटील चुयेकर, डॉक्टर तनिषा पाटील चुयेकर, तेजस्विनी पाटील, छाया वाडकर, वैजयंती पाटील, लता पाटील, गीता पाटील, बिद्री संचालक SP पाटील, RS कांबळे, श्रीपती पाटील यांच्यासह आनंदराव पाटील चुयेकर यांच्यावर प्रेम करणारे पदाधिकारी आणि हजारो नागरिक उपस्थित होते।